श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सकल संत सज्जनाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13, 14 आणि 15. श्रीमद भगवद्गीता कर्म, उपासना आणि ज्ञान अशी त्रिकांडात्मक आहे. यातील ज्ञानकांडाला आज आपण आरंभ करणार आहोत. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावज्ञान असं समर्थ म्हणतात. आता आपण आपल्याला पाहायचं म्हणजे आरशात पाहतो ते नव्हे. सोनपंत दांडेकर महाराज म्हणतात आपण आरशात आपलं मडं पाहतो. अर्थात या संत महात्म्यांचा झाला प्रेतरूप शरीराचा भाव अशी स्थिती असते. आणि सामान्यांची स्थिती मात्र देहची आपण पे मानती या परते काही न स्मरती अशी असते. संत देवाचे दास असतात तर जीव हा देहाचा दास असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज जसं म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्याचा काळ सावधान. देह असेपर्यंतच देहे बुद्धीते आत्मबुद्धी करावी. कारण विषयांचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. आता खरं सुख कशात आहे? तुका म्हणे सुख देह निरसने. देह या शब्दाची व्याख्याच अशी आहे, दह्यती इति देहा. ज्याला जाळलं जातं, ज्याचं दहन होतं तो देह. देह 3 प्रकारचा आहे: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह हे पंचभौतिक शरीर 5 शेअर होल्डर्स एकत्र येऊन बनलेली ही बँक आहे. ती कधीतरी बुडणारच आहे. हा स्थूल देह मरणांती प्रत्यक्ष अग्नीनं जाळला जातो. सूक्ष्म देह मन प्राण हा काम क्रोधाग्नीनं जळत असतो. आणि कारण देह अज्ञान रूप हा ज्ञानाग्नीनं जाळायचा असतो. तुकारामांना देह निरसन जे सांगायचं आहे ते या अज्ञानरूप कारण देहाचं. देहभाव निरस्त झाल्यावरच जीव खरा सुखरूप होतो. याची देही याची डोळा भोगीन सुखाचा सोहळा. याची देही म्हणजे याची जन्मे येण्याची काळे, आणि याची डोळा म्हणजे ज्ञानरूप डोळ्यानं. सुख म्हणजे आत्मसुख. आत्मबोध करून न घेता हा देह सोडणं, हा जन्म संपवणं ही जीवाची खरं तर हार आहे, तो पराभव आहे. मोक्ष सुख हाच खरा पुरुषार्थ आहे. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, किंवा हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी, असंही ते म्हणतात. नारायण अंगी विसावया. प्रत्यक्ष नारायणच तुकोबांच्या देही विसावले, स्थिर झाले. उगाच नाही तुकोबा सदैव वैकुंठाला गेले. म्हणजे ज्या देहात देव राहायला येणार तो देह किती पवित्र हवा. सिंहिणीचं दूध इतकं ओजस्वी असतं की ते ग्रहण करण्यासाठी सोन्याचंच पात्र लागतं. तसं आत्मबोध ग्रहण करणारं पात्र म्हणजे हा मनुष्य देह. मनुष्य जन्माशिवाय इतर कोणत्याही जन्मात जीवाला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी म्हटलं आहे, इदं शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. ज्ञानदेव म्हणतात, तरी पार्था परिस्थिजे देह हे क्षेत्र म्हणजे वाहते आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येत पिके. म्हणून आम्ही कौतिके क्षेत्र म्हणू. वास्तविक हे धर्मक्षेत्र आहे. इथं सत्कर्माचं बी पेरलं तर पुण्याचं पीक येतं आणि जीव सुख भोगतो. पण अधर्माचं बी पेरलं तर कुकर्माचं, आणि त्याला जर कुकर्माचं खत घातलं तर पापाचं पीक येतं आणि जीव दुःख भोगतो. या क्षेत्राचं स्वरूप आहे कसं? महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणाम दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा. म्हणजे पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, अव्यक्त म्हणजे प्रकृती, दशेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि पंचविषय, हे याचं स्वरूप आहे. पण भगवंतांनी सविकारम आणि म्हणजे विकारासहित याचं वर्णन केलेलं आहे. इच्छा, द्वेष, सुख, दुःख
संघात चेतना धृती, हे याचे विकार आहेत. अशा 36 तत्वांचा संघात म्हणजे समुदाय म्हणजेच हे क्षेत्र. आता विकारांचं थोडं स्पष्टीकरण करूया. इच्छा म्हणजे विषया जिया गोडी ते गा इच्छा, तरी भूतले आठवे ऐसियावरी चेतवे जे गा वृत्ती. इंद्रिया विषयांची भेटी सरसीच जे गा उठी, कामाची बाहुटी धरुनिया. आणि जियेचेनी उठलेपणे मना सैंग धावणे, जिये वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी, अशी ही इच्छा. आणि इच्छलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, तेत जोडे ऐसा जो डाओ पडे तोची द्वेषू. आता यावरी सुख जेणे एकेची अशेख, विसरे जीव एका ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली म्हणजे जीव सर्व विषयांना विसरतो. मना वाचे काये जे आपुली आणवाये, देह स्मृतीची त्राये मोडित जे ये. मनाला वाचेला कायेला आपापला व्यवहार बंद करण्याविषयी जे आपली शपथ घालते ते, आणि देहाचेही ज्याला स्मरण राहत नाही तया नाव सुख. आणि असं सुख न जोडिता जे जिणे तेची सर्वथा दुःख जाणे. आता चेतना म्हणजे काय ते पाहू. जडाजडी अंशी राहटे जे सरीसी ते चेतना घा. देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पांडुसुता चेतना येत. जे नखौनी केशवरी उभी जागे शरीरी, जे तिही अवस्थांतरी पालटे ना. जागृती स्वप्न सुषुप्ती किंवा बाल्य तारुण्य वार्धक्य या तिन्ही अवस्थांमध्ये जी सतत अनुभवाला येते ती चेतना. आता धृती म्हणजे धारणा शक्ती. या पंचमहाभूतांमध्ये वास्तविक परस्परांमध्ये खरं तर वैर आहे. पृथ्वीला आप, आपाला तेज, तेजाला वायू, वायूला गगन हे गिळून टाकतं. परंतु या देहामध्ये ही महाभूते धृतीच्या योगे एकत्वाला येतात म्हणजे मित्रत्वानं राहतात. क्षेत्राचं विकारसहित स्वरूप हे असं आहे. आणि क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा नव्हे, कारण ज्ञानदेवानी 36 तत्वांमध्ये जीवाचाही अंतर्भाव केलेला आहे. आणि जीवेसी पांडवा हा 36 मेळावा. तेव्हा क्षेत्रज्ञ शब्दानं ज्ञानदेवांना शुद्ध निरुपाधिक साक्षी असा आत्माच अभिप्रेत आहे. आणि याला जाणणारं, क्षेत्राच्या बंधनातून जीवाला मुक्त करणारं ते ज्ञान. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयवाद व्याधी, ते जयाची सन्निधी निरुजा कीजे. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख कीजे. जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाची. या ज्ञानाची 18 चिन्हे म्हणजे लक्षणे भगवंतांनी सांगितलेली आहेत. ही सामान्य जीवाला जरी आचरता येण्यासारखी नसली तरी सुद्धा ती मार्गदर्शक निश्चितच होतात. ज्ञानी हे ध्रुव ताऱ्यासारखे आहेत. ते आपल्याला ज्योतिर्मय जीवनाची दिशा दाखवितात. त्यांच्या प्रकाशामध्ये आपण वाटचाल करायची आहे. ध्रुव ताऱ्याच्या अनुरोधाने वाटचाल केल्यावर जसं आपण उत्तर दिशेला नक्की पोहोचू, तसंच ज्ञानांच्या या 18 लक्षणांच्या प्रकाशामध्ये जर आपण वाटचाल केली तर आपण ज्ञेय गाठू, त्या परमपदाला पोहोचू. पहिलं त्यातलं आहे अमानित्वम
मोठेपणा घ्यायचा नाही, लहानपण देगा देवा. ज्ञानदेव म्हणतात, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. किंवा चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी आवडवणी. लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रावरी उबगू. दुसरा आहे अदंभित्व. स्वधर्मू वाग्ध्वजी बांधो नेणे, सुकृत न प्रकटी, झाकी निपजले दानपुण्य. परोपकारू न बोले, न मिरवी अभ्यासिले. तिसरा आहे अहिंसा. मने देहे वाचा सर्व संन्यासु दंडाचा, जाहला ठाई जयाचा देखसील. देखसी जियाली दया वाचे, ज्याच्या वाणीनं दया जिवंत असलेली पाशी. आणि वाणी कशी? पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू. तो चालतो वाट कृपेची करीत, तो पाहतो स्नेहाळ दृष्टीनं. जीवातळी अंतरितू आपुला जीव. पुढचा एक शांती, म्हणजे अनाक्रोश क्षमा. जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथ समाय सामाये. निंदा स्तुती नोहे दुखंडू जो. दुखंडणे दुभंगून जाणे. जयाची या ठाई न साहणे काहीच नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे. पाचवा आहे आर्जव, म्हणजे सौजन्य. वार्याची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. अमृताची धार तैसे उजू अंतर, म्हणजे निर्मळ अंतःकरण. दिठी नोहे मिणदी, बोलणे नाही संदिग्धी, कवणेसी हीन बुद्धी राटिजेना. सहावा आहे आचार्योपासना, म्हणजे गुरुसेवा. ज्ञानदेवांचं हे अप्रतिम व्याख्यान आहे. म्हणे, श्री गुरूंचे भुवन आपण मी होईन, आणि दास होऊनी करीन दास्य तेथीचे. ज्यांनी स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेतलं ते ज्ञानदेव सांगताहेत. ये शरीरीची माती मिळवीन तिये क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे. आणि हे आपले शब्द खरे करण्यासाठी ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्या आधी समाधीला बसले आहेत. आपल्या अष्टसात्विक भावांच्या बिल्वपत्रांची लाखोली हा गुरुभक्त श्री गुरु त्र्यंबकाला वाहतो आहे. जीवदशा धूप जाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. ज्ञानोबा म्हणतात, गुरु संप्रदाय धर्म तेची जया वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता, जो गुरुसेवे परवता मार्गुनेणे. पुढचा आहे शौच, म्हणजे शुचित्व अंतर्बाह्य. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला. ज्ञानदीप ज्याच्या अंतरामध्ये असतो म्हणून शुद्ध, त्याचं हृदय चोख आहे. आणि म्हणूनच विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. शंकांचे गदळ त्याच्या चित्तात असत नाही, तो खरा शुद्ध चित्त. पुढचा आहे स्थैर्य, म्हणजे स्थिरता. देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. तैशा आल्या गेल्या उर्मी, नवे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्य क्षमी कल्पांती. षडूर्मी कोणत्या? जन्ममरण, क्षुधातृषा. जन्ममरण हे शरीराचे धर्म आहेत. क्षुधातृषा प्राणधर्म आहेत. शोकमोह मनोधर्म आहेत. यापैकी एकाही उर्मीनं चाळीजे ना, असा हा अचल.
पुढचा आहे आत्मनिग्रह विनिग्रह म्हणजे अंतःकरण निग्रह. मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची या ठाणांतरी यम दम शरीरी जागवी उभे. मनाच्या महाद्वारात प्रत्याहाराच्या चौकीवर यम आणि दम या दोन शिपायांना जागता पहारा देण्यास सांगतो. ज्ञानदेव म्हणतात, एकलवती या बाळका आई ज्याप्रमाणे सांभाळत असते, अर्जुना जो यापरी अंतःकरण जतन करी नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. इंद्रियांच्या द्वारातून हे बाळ कदाचित बाहेर येईल आणि विषयांच्या रस्त्यावर खिळू लागेल म्हणून तो सांभाळतो. म्हणे काम बागुला ऐकेल हे आशा सियारी देखेल तरी जीवा टेकेल म्हणून बी हे. कामरूपी बागुल याला रस्त्यावर आल्याचं ऐकेल, आशारूपी डाकीण याला पाहिल आणि मग बाळाच्या प्राणावरच बेतेल म्हणून भीतो. अंतःकरणाला इतकं का जपायचं आहे, तर या आरशातच आत्म्याचं प्रतिबिंब त्याला पाहायचं आहे. तो मलिनही होऊन चालणार नाही, तसंच तो फुटूनही चालणार नाही. 10वं आहे वैराग्य निरासक्ती किंवा अनासक्ती. जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांचेनी तोंडे काहीच जाओ. इंद्रियांच्या तोंडावाटे कोणत्याच विषयाला अंतःकरणापर्यंत तो जाऊ देत नाही. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. पुढचा आहे अनहंकार. जया मी आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. परी हे मिया केले की हे माझे निज सिद्धी गेले, ऐसे नाही ठेवले वासने माझी. कशा प्रकारे ऋतुकाळी तरी फळती, परी फळलो हे नेणती, तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा. पुढचं 12वं आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अनुदर्शन म्हणजे आधीच विचारानं पाहणं. जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे रोग, दुःख दोष म्हणजे पातके, हे सगळं असून अजून आपल्यापर्यंत ते आलेलं नाही, तोपर्यंतच त्यांचा विचार करायचा आणि सावध व्हायचं. तिये अंगान येता देखे दुरून जो. म्हणजे आपण भागीदार व्हायचं की साक्षीदार हे जीवानं ठरवायचं आहे. भागीदार झालं तर नफ्याबरोबर तोटाही म्हणजे सुखाबरोबर दुःखही पत्करलं पाहिजे. पण जो साक्षी असतो तो तुकाराम महाराजांच्या प्रमाणे म्हणतो, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. ज्ञानोबा म्हणतात, ऐसी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे, तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. आणखी ते बरंच सांगतायत. ऐकू येतंय तोवर ज्ञानेश्वरी ऐकून घे, दिसतंय तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचून घे किंवा पंढरीचा पांडुरंग पाहून घे. चालवतंय तोवर काशीला जाऊन ये, बोलवतंय तोवर गीता पठण करून घे, बसवतंय तोवर ध्यानाला बैस, हाती आहे तोपर्यंत दान कर. पुढचा आहे विचार, पुत्रदार गृहादिषु असक्तीही अनभिष्वंगा. म्हणजे पुत्र स्त्री घर आदी शब्दामध्ये धनादी येतात. याविषयी अनासक्ती आणि अनभिष्वंग म्हणजे ममत्व नसणं. ज्ञानी हा देहावरी उदासू हा तर असतोच, पण घरावरी ते तुली आस्था नाही. पत्नीविषयी सावली सरिसीच असे, परी असे हे नेणिजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. मुलांच्या बाबतीत की गोरुवे बैसली रुखातळी. वृक्षाखाली आश्रयाला आलेली गुरे वासरे गाई वासरे असावीत, तसंच तो समजतो. धनाबद्दल
जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. त्या लक्ष्मीपतीनं दिलेली संपत्ती ही त्याची ठेव आहे आणि आपण त्याचे साक्षी आहोत. याच जाणीवेत तो असतो. पुढचं आहे इष्टानिष्टोपपत्तीषु नित्यम समचित्तत्वम. इष्ट किंवा अनिष्ट म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल प्राप्त झाले असताना नेहमी ज्याच्या चित्ताचे समत्व राहते. म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल झाले असता ज्याचं चित्त हर्ष शोकादी विकार पावत नाही, तिथं मूर्तिमंत ज्ञान आहे असं समज. पुढचं आहे मयी अव्यभिचारिणी भक्ती. ती कशी? अनन्य योगेन. कशी ती पहा. शरीर वाचा मानस पियाला कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचून वास न पाहती आन. आणि ही अव्यभिचारिणी कशी आहे भक्ती? मिळवणी मिळतची असे सागरी गंगा जळ जैसे मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती. ज्याने आपला स्वही दिलेला आहे भगवंताला. पुढचं आहे विविक्त से देश सेवित्वम म्हणजे एकांत प्रियता आणि जनसंसदी अरती म्हणजे विजनवास. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदांची खंती. मात्र त्याला तीर्थे तपोवने गिरिकंदरे ही आवडतात. 17वा आहे अध्यात्मज्ञान नित्यत्वम. सदैव अध्यात्मज्ञानाची आवडी. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कानझाडी दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची. आघवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी. म्हणे हेच एक आथी एर जाणणे ते भ्रांती. एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिला. आणि शेवटचं 18वं आहे तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्याचं दर्शन म्हणजे अप्रोक्ष ज्ञान असणं, साक्षात ज्ञान असणं. किंवा तत्वज्ञानाचा अर्थ म्हणजे प्रयोजन जो मोक्ष त्याचा अनुभव असणं. ज्ञानदेव म्हणतात आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेयही वरी सरळ दिठी जया. शुद्ध तत्वज्ञान जे एक फळ प्रसवते त्या ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी सरळ पोचते. पै ज्ञानाची ये प्रभेसवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते. ज्या ज्ञानाच्या प्रभेनं म्हणजे परोक्ष ज्ञानानं त्याला ज्ञेय प्राप्त होतो म्हणजे अप्रोक्ष अनुभव येतो. ते ज्ञान आपण सविस्तर आता पाहिलं. हीच ज्ञान लक्षणं जेव्हा उलट केली जातात तेव्हा ती अज्ञान प्रतिपादक होतात. उपराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. आणि म्हणून ही अज्ञान लक्षणं न पाहता आपण आता ज्ञेय काय ते पाहू. ज्ञानदेव क्षेत्रज्ञ कुणाला म्हणतात ते पहा. ज्ञानदेवांचे व्याख्यान म्हणजे ते देवाचे मनोगत दावित आसी तू मूर्त असे आहे. जे जाणितले यासाठी संसार काढून या काठी जिरोनी जाईजे पोटी नित्यानंदाचा. जे जाणल्यानंतर जाणायचे काही राहत नाही, जाणणाराही उरत नाही, उरते केवळ जाण. आणि यालाच परम ब्रह्म म्हटलं आहे. ज्ञानदेव म्हणतात नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकारासीच प्रवाद वस्तूसी नाही. वस्तू म्हणजे परमात्म वस्तू. ब्रह्म असंग आहे म्हणून त्याला नाव नाही.
ते निर्गुण आहे म्हणून रूप हा गुण तिथं संभवत नाही. ब्रह्म अमूर्त संग आहे म्हणून त्याला कोणताच संबंध नाही. ब्रह्म एक आहे म्हणून त्याची जाती म्हणजे प्रकार नाही. ते अत्यंत व्यापक आहे म्हणून त्याच्या ठाई क्रिया नाही. ते सर्वांचं अधिष्ठान आहे म्हणून सर्वाशी त्याचं तादात्म्य आहे म्हणून भेद नाही. ते सूर्य चंद्रादी आणि मनबुद्ध्यादी प्रकाशकांचं प्रकाशक आहे. ज्योतिषाम अपि तज्ज्योती आणि तमसा परम. तमस म्हणजे अविद्या, तिच्या पलीकडील म्हणजे मायातीत आहे. ते ज्ञानम, ज्ञेयम आणि ज्ञानगम्यम आहे. म्हणजे ते स्वयं ज्ञानरूप आहे. ज्ञेय म्हणजे ते जाणण्यास योग्य आहे आणि ज्ञानगम्य म्हणजे ते तत्वज्ञानानं प्राप्त होणार आहे. आणि कसं आहे, हृदय सर्वस्य विष्ठितम म्हणजे सर्वांच्या हृदयात स्फुरद रूपानं ते स्थित आहे. आता भगवान अर्जुनाला प्रकृती पुरुष विचार सांगतायत. क्षेत्र म्हणजेच प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच पुरुष. ज्ञानदेव म्हणतात, तरी केवळ जे सत्ता ते पुरुष का पांडुसुता, प्रकृती ते समस्ता क्रिया नाम. प्रकृती होय जाये हा तो असतची आहे. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना, जयाच या मना गोचर जावली. तो शरीराचे नी मेळे, करो का कर्मे सकळे, परी आकाश भुई न मैळे तैसा असे. कारण या परमपुरुषाचा साक्षात्कार झाल्यानंतर संचित कर्मांचा नाश होतो. क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही. प्रारब्धवशात देह असला तरी त्याशी तादात्म्य सुटलेलं असतं. ब्रह्म साक्षात्कार होण्याचे काही उपाय आहेत ते भगवंतांनी सांगितलेले आहेत. ध्यानेन आत्मनी आत्मानं पश्यती म्हणजे ध्यानानं अंतःकरणात आत्म्याला पाहतात. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन हे मात्र अधिकार परत्वे सांगितलेले आहेत. केवळ श्रुतीपरायण असलेले म्हणजेच अनुभवी संतांकडून आत्मतत्व जाणून घेणारे मृत्यून अतितरंती गुरुकृपान्वित मुमुक्षु हा मृत्यूला तरून जातो. जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस असतात ते जाणतात. हे भूतग्राम विषम परिवस्तू ते एथ सम, हा नाशता भूता भासू एथ आत्मा तो अविनाशू. पण अशी ज्ञानदृष्टी लाभलेले डोळस हे फार कमी असतात. ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्यबुद्धीची सुरी, अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. पही देखणी तेची प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञ अपाडू देखे. अपाडू म्हणजे भेद अंतर. नाहीतर सर्वसामान्य जीव या देहालाच म्हणजे क्षेत्रालाच मी म्हणजे क्षेत्रज्ञ असं समजत असतो, आत्मा समजत असतो. पण ज्ञानचक्षु ज्यांना लाभलेला आहे ते मात्र दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा अनुभवत असतात. इथे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हा 13वा अध्याय संपतो. पण भगवंताला ज्ञानाचं इतकं महत्त्व वाटतं की 14व्या अध्यायाच्या आरंभी पुन्हा भगवान म्हणतात, परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. सर्व ज्ञानामधील उत्तम असं परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. कारण तो मोक्ष हाता येता होय जेणे, ज्याच्यामुळे मोक्ष हातात येतो.
पण मोक्ष म्हणजे मुक्तता होण्यासाठी मी बद्ध कशामुळे झालो हे तर आधी कळलं पाहिजे. तरी कोणे गुणे कैसा मजची मी बद्ध ऐसा, गुणते किती किंधर्म काय या रूप नाम, के झाले हे वर्म अवधारी पहा. आणि याचसाठी गुणत्रय विभाग योग हा 14वा अध्याय सांगितला आहे. सत्वम रज इति रज तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. सत्व रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि देहात असणाऱ्या वास्तविक अव्यय म्हणजे अविनाशी आत्म्याला देहात बांधून टाकतात. सत्वगुणामुळे कसा बद्ध होतो ते पहा. आपणची ज्ञान स्वरूप आहे ते गेले, हे दुःख नोहे न वाहे, की विषय ज्ञाने होये गगना एवढा. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावून कानी, बैलाची करी वाणी पांगुळाची या. सत्वगुण हा जीवाला सुख आणि ज्ञान यांची कानी म्हणजे दावे बांधून भीक मागणाऱ्या पांगुळ बैल्यासारखी स्थिती करतो. आणि दुसरा रज, हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे. व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचून या ते शिवणे नाही. जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, एका कवडीसाठी जीविताची कुरवंडी करतो. मानी तृणाची ये जोडी कृतकृत्यता, संतांच्या दृष्टीनं तृणवत काय आहे जे नाशिवंत आहे. पण रजोगणी मनुष्य नाशिवंत असं धन जोडण्यातच जीवनाची कृतकृत्यता मानतो आणि न म्हणे व्यापारा रात्र दिवस, अहोरात्र कर्ममग्नच असतो. आणि तमोगुणी मनुष्य केदवा कैसे राहटावे, कोणेसी काय बोलावे, हे ठाकते की न अंगवे हेही नेणे. हे आपल्याला लाभदायक आहे की नुकसानीचं आहे हे त्याला कळतच नाही. व्यवहाराचेही डोळे मंद जेणे पडळे. तमोगुण माणसाचं जीवन म्हणजे अज्ञानाचे जी आले. अविवेक हाच त्याचा महामंत्र. सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य, माल्हाती दार्ढ्य. आलस्याचे दृढता धारण करतो आळसाची. उचित अनुचित आघवे, झासुरता नाटवे जीवे. जेतीचा तेत लोळावे ऐसी मेधा. याला झोपे वाचून दुसरं व्यसन म्हणजे आवडच नाही. झोपी जाता स्वर्गू वाओ म्हणे, अमृतही परीने घे जरी निद आली. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अकरणीची धिवसा, म्हणजे अशक्य आणि अयोग्य काम करण्याचं धाडस हा करतो. आणि याला प्रमादुरुचे हा चुका करतो. अशा प्रकारे तिन्ही गुण जीवाला कसे बद्ध करतात हे सांगितले. सत्वगुण जीवाला सुखाला प्रवृत्त करतो. सत्वम सुखे संजयती. रजोगुण कर्माला प्रवृत्त करतो, रज कर्मणी. तर तमः प्रमादे संजयती. तमोगुण जीवाला प्रमाद करण्याला प्रवृत्त करतो. पण कसं? ज्ञानमावृत्य म्हणजे ज्ञानाला झाकून. पण जेव्हा देहेंद्रियामध्ये आणि अंतःकरणामध्ये ज्ञानरूप प्रकाश फाकतो तेव्हा समजावं की सत्वगुण वाढलेला आहे. त्याच्या सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, त्याची बुद्धी पगळे शास्त्रजाती. जेव्हा त्याची ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंग, त्यावेळी निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. तो नाईकणे ते कानची वाळी,
न पाहणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीवची गा. वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे, म्हणजे एका परमात्म्याच्या ठिकाणीच वासना एकवटते. मानस विटे विषयावरी, असा सत्वगुणी अवचटे जरी जाय, तरी किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी. आणि दुसरा रजोगुण वाढला की अचाटू छंदू घेऊन उठी, आपुल्या कार्याचा देहाचा गावी धुमाड माजवी. ऐसा ऐसा फाटी कर्मी समारंभ उपक्रमी, आणि दृष्टादृष्ट कामी पुरे न म्हणे. इंद्रियांना तर तो शेळीची नि तोंडे सैंग चारी, त्याची इंद्रिय म्हणजे शेळीचं तोंडच. दिसेल तो विषय चारीत म्हणजे भोगीत जातो. असा रजोगुणी मनुष्य जरी देह वेचे, तरी रिगे परी योनी मानुषीची. आणि तिसरा तमोगुण जर वाढला तर अविवेकाचे नि माझे सबाह्य शरीर गाजे. त्याचं अंतःकरण अवसेच्या रात्री सारखं असतं. तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वस, म्हणजे उदास. विचाराची भाष आरपे तै, आठवो देशदडी झाला दिसे. आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, तैसे निषिद्धाचे नावे भलतेही बरे आवे. असा जो तमोवृद्धी मृत्यूला आहे, तो पशु का पक्षी होये, झाड का कृमी. अशा प्रकारे सात्विक कर्मापासून मिळणारं फळ निर्मळ आहे. सात्विकम निर्मलम फलम. आणि रजसस्तु फलम दुःखम, रजोगुणाचं फळ दुःख आहे. अज्ञानम तमस फलम, अज्ञान हे तमोगुणाचं फळ आहे. ज्ञानदेव म्हणतात, एत सत्वचे हेतू ज्ञाना, लोभासी रजकारण, आणि मोह अज्ञान प्रमादा तमची मूळ. सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच, प्रमाद मोहो तमसो भवतो अज्ञानमेवच. म्हणून ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, ऊर्ध्वं म्हणजे ब्रह्मलोकाला, मध्ये तिष्ठन्ति राजसा, मृत्यूलोकाला, आणि जगन्य गुणवृत्तीस्था म्हणजे नरकाला, अधो गच्छन्ति तामसा. हे त्रिगुण आपापल्या धर्माप्रमाणे देहात जरी वर्तत असली, तरी आत्म्याची गुणातीतता त्यामुळे बाधित होत नाही. गुणी गुणा परवते, जे आपण पे असे आईते, तिये अहम वैसे अहंते मूळकेची. म्हणजे त्रिगुणात असूनही त्रिगुणांच्या पलीकडे असलेले आपले स्वतः सिद्ध ब्रह्मस्वरूप अहम असं स्फुरद रूप आहे, आणि ते वृत्तीज्ञानाचं अधिष्ठान आहे. अनात्म पदार्थांच्या पासून अहंता काढून जर या अहम स्फुरणाकडे लावली, त्या ब्रह्मस्वरूपावर जाऊन बसली, तर अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार होईल. पै तेथून मग पाहता, म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणची क्रिया जाता नियोजित. ययाचेनी निशेखे उरे ते मी, ऐसेनी विवेके जया उदय होय धनंजया, ये गुणाती तत्वतया ऊर्ध्वपंथे. इथं एक ज्ञानोबानी दृष्टांत दिलेला आहे. नळिके वरूनी उठला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठाकिला तो मी म्हणून. आपणच धरून ठेवलेल्या नळीला सोडून पोपट जसा वृक्ष शाखेवर बसून मुक्ततेचा आनंद भोगतो, तसं त्रिगुणांमुळे उठणाऱ्या आनंद वृत्ती सोडून वृत्तीज्ञानाचं अधिष्ठान जे अहमस्फुरण, तिथंच जो ठाकिला म्हणजे स्थिर झाला,
तो मलाच म्हणजे ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो. अगा अज्ञानाची या निधा जो घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धा चेईला की. अज्ञानाच्या निद्रेमध्ये मी देह स्त्री पुत्र माझे असे तो घोरत होता. तो अहम ब्रह्मास्मी या ज्ञानानं स्वरूपी जागा झाला. देहबुद्धी जाये जई आपण पाठवू होय, तई आन काही आहे ते वाचुनी. येणे थोर बोधलेपणे तयासिगा देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. देही असूनही त्याला कोणता थोर बोध झालेला असतो? तो मी म्हणजे सोहम असे ठिकठिकाणी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सोहम सुकृताच्या गाठी सोडून ज्ञान उघड करून सांगितलेलं आहे. आता अर्जुन भगवंताला विचारतो, जी कोणी चिन्ही तो दिसे, तो निर्गुण काय आचरे, कैसे निगुण निस्तरे, हे सांगी जो माहेरे कृपेचेनी. भगवान त्रिगुणातीताची लक्षणं सांगतायत. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव. सत्व कार्य प्रकाश आहे, रजक कार्य प्रवृत्ती आहे आणि तमक कार्य मोह आहे. हे प्रवृत्त झाले असता त्रिगुणातीत न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. म्हणजे दुःख बुद्धीनं त्यांचा द्वेष करीत नाही आणि दूर गेले असता सुखबुद्धीनं त्यांची इच्छाही करीत नाही. मग कसा वर्ततो? उदासीनवत आसीनो गुणैर्यो न विचाल्यते. उदासीनाप्रमाणे राहणारा तो गुणांच्या कडून चलित होत नाही, म्हणजे चळत नाही. गुणावर्तंत इत्येव यो अवतिष्ठती नेंगते. गुणच गुणाच्या ठिकाणी व्यवहार करतात, अशा निश्चयानं तो आत्मस्वरूपी स्थिर असतो, म्हणून त्यापासून चळत नाही, न इंगते. ज्ञानदेव म्हणतात, गुणासी कीर नातुडे परी दुरुनी जई पाहे कोडे, तई गुण दोष साई खडे सभ्य जैसा. साई खडे म्हणजे कळसूत्री बावल्या, त्यांचा खेळ जसा प्रेक्षक दुरून कौतुकानं पाहत असतो, तसा हा गुणातीत त्रिगुणांचा खेळ तटस्थपणे कौतुकानं पाहत असतो. तो गुणाची ये गजबजे डोलेना, एरवी तरी सहजे सुखदुःख तैंची सेविजे. म्हणजे सुखदुःख कोणाला भोगावं लागतं? देह जळी होईजे मासोळीजे. देहरूपी पाण्यात जे मासोळीसारखे आसक्त आहेत त्यांनाच. पण त्रिगुणातीत सम दुःख सुख असा असतो, कारण तो स्वस्थ म्हणजे स्वच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असतो. पै निद्रिताचेनी अंगेसी सापतैशी उर्वशी, देवी स्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे. स्वरूपस्थ झालेल्या त्याला सुख दुःख अश्म कांचन प्रिय अप्रिय निंदास्तुती मान अपमान मित्र शत्रू अशी सर्व द्वंद्वे सारखीच असतात. घराये ओपा स्वर्ग का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो का नीच म्हणून निंदिजो, परी नेणे जळो विझो राखोंडी जैसे. ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वारंभ परित्यागी, म्हणजेच कर्तृत्व अहंकारानं आणि फळाच्या इच्छेनं काही न करणं, हाच त्याचा आचार असतो. ज्ञानोबा म्हणतात, दृष्टादृष्टाचेनी नावे भावची जीवी नुगवे. ऐहिक आणि पारलौकिक बाबतीत त्याच्या जीवी अंतःकरणात काही न उगवे. ते सेवी जे स्वभावे पैठे होय. जे स्वभावे वाटे आलेला आहे तेच तो सेवी. ऐहिक आणि पारलौकिक भोग मिळवण्यासाठी विषयी इच्छाच मनात उत्पन्न होत नाही,
जे यदृच्छेनं प्राप्त झालेलं आहे तेच तो घेतो. सांडी मांडी मने वर्जिली असे, त्याचं मन मांडी म्हणजे मुद्दाम मिळवण्यासाठीही धडपड करीत नाही, तसंच सांडी म्हणजे मुद्दाम सर्व टाकूनही देत नाही. मग तो त्रिगुणांवर कसा काय विजय मिळवू शकतो? भगवान म्हणतात, मांचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स एतान गुणान समतीत्य ब्रह्मभूयाय कल्पते. ज्ञानोबा सांगतात, तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी, तो गुणाते जाकळू शके. जाकळणे म्हणजे स्वाधीन करणे. आता अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय ते ज्ञानोबा सांगतायत. विश्व येणे नावे हे मीच पै आघवे, म्हणून विश्व पण जावे मग तई माते घेयावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे. एत भेद काही देखीजे तरी व्यभिचारतो. 13व्या अध्यायामध्ये अव्यभिचारी भक्ती जी सांगितली ती सगुणासंबंधीची, आणि आता 14व्या अध्यायामध्ये जी अव्यभिचारी भक्ती सांगितली आहे ती आहे निर्गुणासंबंधीची. विश्वास सकट सर्व ब्रह्मच आहे ही अव्यभिचारी भक्ती. जीवो ब्रह्मैव नापरा असा जेव्हा निश्चय होतो तेव्हाच भक्तीचा उदय होतो. ज्ञानदेव म्हणतात, जगत ब्रह्मैक्य आणि जीव ब्रह्मैक्य यानं दृष्टी जेव्हा विकसित होते तेव्हा तिला मी भक्ती म्हणतो. ऐसे निबा समरसे दृष्टी जई उल्हासे, तई भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू. दृष्टांत दिलाय त्यांनी. तेजाचा तेजवून निघाला, परी ते तेजीची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. सूर्यापासून निघालेला सूर्यकिरण सूर्याशी अखंड जोडलेला आहे. त्या किरणाला असं वाटतं की मीच सूर्य आहे. तसा हा जीव ब्रह्मैक्य बोध आहे. मज माझी निहाळी अहम तैसे. अहम स्फुरणाचा अभ्यास हा अभेद बोधावर करायचा आहे. प्रतिबिंबौनी बिंबवेरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. सोहम ही जीवापासून ब्रह्मापर्यंत एकच अखंड अशी वृत्ती आहे. ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जई अवतरे, तई तियेही सकट सरे आपैसया. सोहम तेही अस्तवले अशी ही अवस्था आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत, मिठाची बाहुली समुद्र मापायला गेली, समुद्रच होऊन बसली. ना तरी जाळून तृण वन्नीची विजय आपण, तैसे भेद नाशूनी जाण ज्ञानही नुरे. जगत ब्रह्म जीव ब्रह्म यामधील भेद नष्ट करून ते वृत्तिज्ञान सुद्धा उरत नाही. माझे पैलपण जाये भक्त ते ऐलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. भक्ताला मी मायेच्या पलीकडे होतो आणि भक्त मायेच्या अलीकडे होता. जेव्हा शुद्ध चैतन्य रूपानं ऐक्य घडतं तेव्हा हा भेद उरत नाही. मायेचाच निराश झाल्यावर अलीकडे आणि पलीकडे असे द्वैत राहतच नाही. शेवटी भगवान अर्जुनाला सांगतात, ब्रह्म आन नसे मी वाचून. मी सगुण साकार श्रीकृष्णच ब्रह्म आहे. जे मी तुला निर्गुण ब्रह्म सांगितलं तेच मी आहे असं सांगून 14वा अध्याय विराम पावला आहे. आता ज्ञानदेव म्हणतात, मोक्ष देईल ज्ञान एथ कीर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध ओवावे. तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही. आता विरक्तीची कवण परी जे येऊनी मनातेवरी.
संसारा या समजता जाणीजे जई अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिसे सांगिजता से विश्वेशे पंचदशी. 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने संसाराचे अनित्यत्व सांगितलेलं आहे की ज्यामुळे जीवाला संसाराविषयी वैराग्य प्राप्त व्हावं आणि तो ज्ञानाचा अधिकारी व्हावा. श्री ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानदेवांनी श्री गुरुपादुकांची मानसपूजा केली आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ज्ञानोबांच्या या 9 ओव्यांशी अगदी समांतर असं स्वामी सत्यदेवानंदांचं एक पद आहे. तो अनुवाद नाही, कारण दोहोंमध्येही प्रतिभेचा उन्मेष आहे. दिव्यानं दिवा लावल्यानंतर आधीचा कोणता आणि नंतरचा कोणता हे ओळखू येऊ नये इतकं साम्य यात आहे. पाहूया ते स्वामीजींचं पद. चित्त कलश प्रेम जले भरुनी घेतले स्वानंदे श्री गुरुस स्नान घातले सांग पूजिले शुद्ध हृदय हे आसन बसले वरी स्वामी चरण सर्वेंद्रिय पुष्परूप अर्घ्य अर्पिले सांग पूजिले स्नान घातले एकनिष्ठ सदुपासन लावियले हरिचंदन प्रीतीचे नुपुरद्वय चरणी घातले सांग पूजिले स्नान घातले सात्विक आनंद कमल अष्टभाव फुलले दल ऐक्यांजली घेऊनी ते पायी वाहिले सांग पूजिले सान घातले धूपहम हाची जळे सोहम ज्योती उजळे तनु प्राण पादुकास प्रभुस दीधले सांग पूजिले लक्षुनिया देवचरण भोगमोक्ष निंबलवण सत्यदेव सरस्वतीने पूर्ण उतरिले स्वानंदे श्री गुरुस सांग पूजिले सांग पूजिले. 15व्या अध्यायाचा पहिलाच श्लोक आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थ अश्वत्थ प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्त्वं वेद स वेदवित्. बहुतेक टीकाकारांनी ऊर्ध्वमूलम हे एकच पद घेऊन वर मूळ असलेला असा याचा अर्थ केला आहे. आद्य शंकराचार्यांनी ऊर्ध्वम उच्चते ब्रह्म असे म्हटले आहे.
पण तद मूलम अस्य, हे ब्रह्मच याचे मूळ आहे असेही म्हटले आहे. इथे निर्गुण निराकार ब्रह्मावर क्रियेचा आरोप केल्याचा दोष येतो. कारण ब्रह्म मूळ आहे म्हटल्यावर पुढील शाखा विस्तार हे कार्य त्यानं केलं असं होतं. पण ब्रह्म तर अक्रिय आहे. शिवाय ब्रह्माला मूळ मानल्यानंतर ब्रह्म नित्य अविनाशी असल्यामुळे हा वृक्षसुद्धा नित्य आणि अविनाशी मानावा लागतो. पण याची अनित्यता सांगण्यासाठीच तर हे रूपक योजलेलं आहे. अश्वत्थ हे पद या वृक्षाचं अनित्यत्व दर्शवितं. न श्वाहा अपि स्थाता इति अश्वत्थः, म्हणजे श्वाहा म्हणजे उद्या, उद्यापर्यंत सुद्धा हा राहील की नाही याची शाश्वती नाही, म्हणून याला अश्वत्थ असं म्हटलं आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ नव्हे. ज्ञानोबा म्हणतात तरी श्वाहा म्हणजे उखा म्हणजे उद्या, तोवरी एक सारिका नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. तेव्हा ऊर्ध्व पदानं जरी ब्रह्म असा अर्थ अभिप्रेत असला तरी ते या वृक्षाचं मूळ नव्हे. म्हणजे ऊर्ध्व आणि मूलम ही दोन भिन्न पदं घ्यायला पाहिजेत आणि ज्ञानेश्वरांनी ती तशी घेतलेली आहेत. आणि असं घेऊनच त्यांनी अत्यंत मार्मिक व्याख्यान केलं आहे. कसं ते पहा, जे जे काही तुम्ही मानाल कल्पना कराल त्याच्याही ते वर आहे, अतीत आहे. आणि म्हणून ऊर्ध्वम हे पद ब्रह्मवाचक आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत ब्रह्म उष्ट झालेलं नाही. ब्रह्मपदाचं वर्णन करताना वेदही मुके झाले. नाथ महाराजी म्हणतात जिथे कल्पना निमाली म्हणजे ते कल्पनेच्या अतीत आहे. आता परमार्थाची किली सांगेन एकाची बोली, जयाची कल्पना निमाली तो प्राप्त पुरुष. अशा ब्रह्माच्या ठिकाणी ही माया मूळ धरते. ब्रह्म आणि माया यांचा कल्पित संबंध हेच या संसार वृक्षाचं मूळ आहे. लक्षात घ्या, हा संबंध कल्पित आहे आणि म्हणूनच हा वृक्षही अनित्य आहे. ज्ञानराज म्हणतात ज्ञातृज्ञेय विहीन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगनगाळी वजे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण पाजे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगायया तरुचे. ते आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. आर घेणे म्हणजे अंकुर नाही. वास्तविक ब्रह्म हे या मायेचे आश्रयस्थान आहे, अधिष्ठान आहे. पण ती माया अविद्येचे अज्ञानाचे आवरण असं काही निर्माण करते की त्यामुळे ब्रह्म नेणते होते. म्हणजे ब्रह्माला जाणणं आपल्याला कठीण जातं. ज्ञानदेव म्हणतात जेव्हा आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध. झोप आली की ती आपलं असं काही वलय आमच्यावर पसरते की आम्ही आमचं जाणतेपणही हरवून बसतो. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रयी नेणणे धनंजया. तेची रुखायया मूळ पहिले. आता ही झोप म्हणजे काय हे दाखवता येणार नाही, अनुभव मात्र सर्वांना असतो. तशीच ही माया म्हणजे काय हे सांगता येत नाही, ती कल्पित आहे, मात्र अनुभवाला येते. या मा म्हणजे जी नाही सा माया. ज्ञानदेव म्हणतात ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही, मग वस्तुप्रभाची पायी प्रगट होय. ज्ञानदेवानी वस्तुप्रभा हा फार सुरेख शब्द योजलेला आहे. हे जगत म्हणजे त्या स्वयंप्रकाश परमात्म्याची प्रभा आहे. म्हणून या जगतातील प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी जशी परमात्म्याची
प्रभा आहे तशीच ही माया ही नसून ही आहे. असे जैसे नि नाही म्हणजे काय, तर ज्या क्षणी ती त्या जीवाला जगतामधील प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी परमात्म्याचाच बोध होतो, त्या क्षणी माया तिथं नाही. मात्र जेव्हा जेव्हा जीव एखादा पदार्थ म्हणून पाहतो, तेव्हा माया तिथं आहे. उदाहरणानं हे समजावून घेऊया. आम्ही खांब हा खांब म्हणून पाहतो, तेव्हा तिथे माया असते. पण प्रल्हाद हा खांबालाही नारायण स्वरूप समजत होता, म्हणून नारायणाला सुद्धा खांबातून प्रकट व्हावं लागलं. प्रल्हादाच्या दृष्टीत माया निरस्त झालेली होती आणि म्हणून त्याला सगळीकडे परमेश्वराचा साक्षात्कार होत होता. आमच्या दृष्टीत हे ज्ञानांजन नाही, म्हणून आम्हाला मायेचा अनुभव येतो, परमात्म्याचा येत नाही. अशा प्रकारे हा संसार वृक्ष घन अज्ञान ज्याचं बीज आहे, सुषुप्ती ज्याचा कोंब आहे, जागृती स्वप्न ज्याची 2 दळं आहेत, अहंकार ज्याचा अंकुर आहे, मन बुद्धी चित्त ज्याच्या डहाळ्या आहेत, पंचमहाभूत ज्याचे 5 फोक आहेत, दशेंद्रिय ज्याची पानं आहेत, विकल्परसाचा ज्याला सतत पुरवठा होतो आहे, वासना वेलींनी ज्याला कवटाळलं आहे, नाना कर्मांचे सोट किती उत्पन्न होतात कळतच नाही. मनुष्यरूपी मुख्य शाखेला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा 4 आडव्या शाखा फुटलेल्या आहेत. ज्ञानोबा म्हणतात, नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे, तैसा नेण तया आपजे आहे जैसा. वास्तविक या इंद्रधनुष्याला बाण लावणारा कोणी मायेचा पूत आहे का? आपण धनुष्य म्हणतो ना त्याला, तितकाच हा भासमान होणारा संसारही अज्ञानाला खरा वाटतो. वांझेची या लेका कैंची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. आकाशाला निळा रंग कोणी लावलाय? वास्तविक कल्पनेनच. मूळ अज्ञानाची तव लटके, मग तयाचे कार्य हे की तुके. म्हणून संसार रूख सत्य के वाओच गा. म्हणून स्वप्नीचे या घाया ओखद चेओची धनंजया. तेवी अज्ञान मूळायया ज्ञानची खड्ग. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नित्य नवे. अभंग बळ होवावे बुद्धी सिगा. हे ज्ञानरूपी ज्ञान खड्ग विवेकरूपी साणेवर घासून परजलेलं असतं. ब्रह्माहम या बोधानं ते धारदार झालेलं असावं. निश्चयाच्या मुठीमध्ये ते धरावं. आपल्या मूळ घराला जाताना सद्गुरूंनी दिलेला सोहम मंत्राचा पासपोर्ट जवळ असावा. संसाराला मागे टाकून जे ब्रह्मलोकाचा इकडा ओलांडतात, त्यांचा मार्ग हा एका पायानं जाण्याचा मार्ग आहे. आपण चालताना नेहमी एकच पाऊल पुढे टाकत असतो, तसं परमार्थ हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. यात मागे परतणे नाही. ततः पदं तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया. हे एक पाऊल म्हणजेच ओम. जेव्हा अंतःकरणात केवळ ओमचे स्फुरण राहते, हेच आपल्याला पाहणे आहे. जे परमपदाला असे पोचतात त्यांची लक्षणं भगवान आता सांगतायत. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वई विमुक्ता. क्रमानं पाहूया ती. ज्ञानोबा म्हणतात, जया पुरुषांचे का मन सांडोनी गेले मोहमान. मान शब्दानं रजोगुण आणि मोह शब्दानं तमोगुण सुचवलेला आहे. रज तम ज्यांच्यातून निघून गेलेले आहेत. दुसरं जितसंग दोषा म्हणजे ऐहिक सुखाची ज्यांना इच्छाच नाही.
अध्यात्मनित्या म्हणजे तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम, अशी परमात्म स्वरूपी नेहमी ज्यांची एकंकार वृत्ती आहे. विनिवृत्त कामा म्हणजे पारलौकिक सुखाची ज्यांना इच्छा नाही. द्वंद्वैर्विमुक्ता म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त झालेला. ज्ञानदेव सांगतात, तेवी मजसी एकवट, जो ज्ञाने झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. एरवी येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे तेणे मानितले. आता आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं. मीठ समुद्रात विरघळतं, पण ते समुद्रातूनच आलेलं असतं. असा आपल्या ठिकाणी परमात्म्याचा कोणता अंश आहे की ज्यामुळे हे मिलन शक्य होतं, ते ज्ञानदेव सांगतायत. एरवी सर्वांचा हृदय देशी, मी अमुका हे ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगा मी. अहम स्फुरणच परमात्म्याचं स्वरूप आहे, शुद्ध. मग ते आम्हाला जाणवत कसं नाही? ज्ञानदेव म्हणतात, परी संता सवे बसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येणेची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रमे आत्मरूपी. वन्यतो चेतवावारे, चेतविचाच चेततो. ही जी अहमची ठिणगी आपल्या ठिकाणी आहे, तीच साधनेनं फुलवायची आहे. आणि मग फुललेल्या ज्ञानाग्नीनं अज्ञान जळून जातं. आता शेवटी अत्यंत महत्त्वाचा असा क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष विचार पाहूया. या पुरुषोत्तम योगात मध्ये गीता सांगते, द्वौमिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. उत्तम पुरुषस्तु अन्या परमात्मा इत्युदाहृतः. ज्ञानदेव म्हणतात, एवं जीव चैतन्य आगवे, हे क्षर पुरुष जाणावे. क्षर म्हणजे नाशिवंत, जे जे उत्पन्न झालेलं आहे ते ते नाशिवंत आहे. आणि म्हणून क्षर म्हणजे सर्वाणि भूतानी. आणि अक्षर म्हणजे कूटस्थ, कूट इव तिष्ठती, बीजभूत असलेला. क्षरपुरुषाचं उत्पत्ती बीज जे घन अज्ञान, तोच अक्षर पुरुष होय. कूट म्हणजे माया. या दोहोंपेक्षा विलक्षण, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असा उत्तम पुरुष म्हणजेच परमात्मा. ज्ञानदेव म्हणतात, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे निविन उरले, जाणते जे, ते तो गा उत्तम पुरुषो. ज्ञानदेवानी मोजक्या शब्दात नेमकं वर्णन कसं केलेलं आहे ते पहा. एरवी न बोलणे बोलणे म्हणजे हा उत्तम पुरुष शब्दाचा विषय होत नाही. दुसरं, जेथीचे सर्व नेणिवा जाणणे म्हणजे हा वृत्तीज्ञानाचाही विषय होत नाही. तिसरं, काहीच न होणी होणे, जे वस्तुगा म्हणजे हा पुरुषोत्तम क्रियेचाही विषय होत नाही. पुढं ज्ञानदेव म्हणतात, सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले. म्हणजे सांगणाराच जिथं सांगणे ज्ञान झाला. तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया. अनुभवानच हे जाणायचं आहे. तेणेची सर्व जाणितले, हेही म्हणणे थेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. म्हणून माझी या भजना, उचित तोची अर्जुना. ज्ञानवा सांगतात, मी झालिया संभवे भक्ती माझी. म्हणजे इथं देव पाहायला गेलो, तेथे देवची होऊन ठेलो.
अशी स्थिती. शेवटी भगवान अर्जुनाला म्हणतात, हे गुह्यतम शास्त्र तुला सांगितलं आहे, हे जाणून तू कृतकृत्य हो. कृतम कृत्य, जे या मनुष्य जन्मात येऊन करायला हवं ते कर. संसार नव्हे तर परमार्थ, तो करून आपणही कृतकृत्य व्हा, हीच त्या पुरुषोत्तमाच्या चरणी प्रार्थना. हरि ओम. गुरुच ब्रह्मा गुरु श्री विष्णू महेश रूपी गुरु विराजे. ते रूप साक्षात परब्रह्म साजे. पदी सदा त्या प्रणिपात माझे. पदी तयांच्या प्रणिपात माझे. पदी सदा त्या प्रणिपात माझे. कलियुगी ह्या जीवास कैसी ऋषी मुनींची घडे तपस्या. न शक्ती अंगी मनमग्न भोगी. न व्याधिसाची नवी समस्या. गुरुपदेशे मिटतात चिंता. शिरी न राहे भवरूप ओझे. ते रूप साक्षात परब्रह्म साजे. पदी तयांच्या प्रणिपात माझे. पदी सदा त्या प्रणिपात माझे. असे विठूच्या नितसंगती मी. हवा कशाला गुरुबोध मार्ग. स्वयेच निरवी मग नामदेवा. गुरु प्रतीतो प्रभु पांडुरंग. महती गुरूंची बहुवर्णी येली. अलकावतीच्या गुरुज्ञान राजे. ते रूप साक्षात परब्रह्म साजे. पदी तयांच्या प्रणिपात माझे. पदी सदा त्या प्रणिपात माझे. अभिमान सारा झटकून दूरी. गुरुमूर्ती पायी अतिनम्र व्हावे. सदा गुरूंची वचने स्मरोनी. अहर्निशी श्री गुरुसी स्मरावे. गुरुचिंतनी त्या गुरुरूप होता. गुरु विना हो नुरतेच दूजे. ते रूप साक्षात परब्रह्म साजे. पदी सदा त्या प्रणिपात माझे. पदी तयांच्या प्रणिपात माझे. गुरुच ब्रह्मा गुरु श्री विष्णू महेश रूपी गुरु विराजे. महेश रूपी गुरु विराजे. मानसी पूजा प्रभुची करा. मानसी पूजा प्रभुची करा. भावना कळते जगदीश्वरा. भावना कळते जगदीश्वरा. सामग्रीची नसे जरूरी. सामग्रीची नसे जरूरी. उचित ही पूजा ही अपरात्री. उचित ही पूजा ही अपरात्री. मानस मंदिरी मनोज दहना. मूक मनाने स्मरा. भावना कळते जगदीश्वरा. भावना कळते जगदीश्वरा. पराधीनता जरी तनूला. पराधीनता जरी तनूला. स्वतंत्र सत्ता असे मनाला. मनी गवळणी
पूजा करिता मनी गवळणी, पूजा करिता देवची येई घरा. भावना कळते जगदीश्वरा, भावना कळते जगदीश्वरा. शुद्ध भावमय पूजा व्हावी, शुद्ध भावमय पूजा व्हावी. आतील नेत्री मूर्ती पहावी, श्वासा माझी नाम गुंफुनी, श्वासा माझी नाम गुंफुनी. अर्पण परमेश्वरा, भावना कळते जगदीश्वरा, भावना कळते जगदीश्वरा. मानसी पूजा प्रभूची करा, भावना कळते जगदीश्वरा, भावना कळते जगदीश्वरा.